इथे मी नेरूळमध्ये एक युनिक गोष्ट बघितली, म्हणजे जी मी माझ्या इथे नव्हती बघितली असं कधीच. खूप ठिकाणी विठ्ठल रखुमाई असे म्हणजे मंडप बांधल्यात, मूर्त्या ठेवल्यात, जसं गणपतीला करतात आणि त्यांची पूजा करतायत आणि खूप ठिकाणी तुळस सुद्धा वाटतायत. सो दॅट इज डिफरंट. मी ते बघितलं. आमच्या इथे चेंबूरमध्ये मी एवढं कधी बघितलं नव्हतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता आज संडे आहे, सो संडे व्लॉग्स मी करते आहे. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 12, म्हणजे 12:10 झाले आहेत. सो आय थॉट की मी संडेला रात्री 12 वाजता व्लॉग स्टार्ट करते, म्हणजे मला पूर्ण 24 आवर्स शूट करायला भेटेल. सो मी त्या उद्देशाने ॲक्च्युली आता स्टार्ट केला. आणि तसं पण आता आम्ही झोपणार नाही आहोत, कारण आम्हाला एडिट करायचे आहेत व्हिडिओज भरपूर सारे. सो म्हणून आम्ही अजून 2-3 तास तरी जागणार. सो त्यासाठी आय थॉट वाय नॉट स्टार्ट अ ब्लॉग ॲट नाईट. म्हणून मी आता सुरुवात केली आहे. आणि आम्ही नुकतेच आता 15-20 मिनिट्स पहिलाच आम्ही घरी आलो, कारण मी पण शूटवर होती, श्री पण ऑफिसला होता, म्हणून आम्हाला लेट झाला यायला. आणि आमचं रुटीन मोस्टली असंच असतो, आम्हाला कधी वेळेवर घरी येता येत नाही. सो या चला सुरुवात करूया ब्लॉगला. आम्ही एडिट करणार होतो दोघं. आता वाजलेत रात्रीचे 2 आणि माझे दोघंही भाव रात्री 1 वाजता आमच्याकडे आले. आडवे झाले आणि माझा नवरा त्यांच्यासोबत टाइमपास करतोय आणि हे लोक ब्लॉग बघतायत. हा माणूस एडिट करायचं सोडून ब्लॉग बघतोय ह्या लोकांसोबत. इथे आडवे झाले आणि टीव्ही बघतायत. म्हणजे काय बोलायचं, संडेला रात्री 2 वाजता काम करायचं सोडून हे लोकांचा टाइमपास चालू. म्हणजे काम तर मला करायचं आणि श्रीला एडिट करायचं होतं, बट ते सोडून बाकी सगळं चालू. गुड मॉर्निंग अँड दिस इज द नेक्स्ट डे. काल जय आणि साई खूप लेट गेले, 3-3:30ला गेले आय गेस. आणि मग आम्ही झोपलो आणि आता वाजले सकाळचे 8. सो आता मी तर बाकी रेडी आहे, मला फक्त साडी घालायची आहे. ॲक्च्युली विचार करते साडी घालू की ड्रेस घालू, कारण पावसाच आय डोंट नो वाय खूप पडतो आहे आणि आज आषाढी आहे. सो आम्ही जाणार आहोत नेरूळमधल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरांमध्ये. सो आम्हाला माहिती आहे तिकडची 2 मंदिरं प्रॉपर जिथे आम्ही गेलो आहे, आणि अजून 2 आहेत कदाचित. सो आम्ही ते पण एक्सप्लोअर करणार आहे. आणि निघायचं आहे आम्हाला, बट द थिंग इज पाऊस खूप पडतो आहे, पाऊस थांबतच नाही. सो लेट्स सी आता काय करायचं. आणि मी साडी बिडी घालून मस्त रट्टावट्टा करून रेडी झाली आहे आणि श्री अजून पाऊस रेडी आहे. या बघूया आता पाऊस थांबला की दुसरी पण रेडी आहे.
धन्यवाद धन्यवाद. आम्ही आता दर्शन घेऊन निघालोय आणि आम्ही टीका पण लावली आणि आता आम्ही चाललो गणपतीच्या मंदिरात शिरवणीमध्ये. चला निघूया. मी आणि आश्विन चालले बाईक म्हणत आणि आम्ही चाललो आरामात. ॲक्च्युली फक्त विठ्ठल मंदिर करणार होतो, बट आता आम्ही गणपती मंदिरात पण आलोय कारण आज रेडी झालं एवढं तर वाय नव्हतं. तर आता आम्ही गणपती मंदिरात आलोय. चला बघूया गणपती मंदिर. या आम्ही घरी आलेलो आहे. जास्त मंदिरं करता नाही आली कारण खूप जास्त गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. आमच्या इकडच्याच एकाच मंदिरात आम्ही पूर्ण दर्शन केलं, म्हणजे लाईनीत उभं राहून पूर्ण आम्ही गेलो आतपर्यंत आणि मग आम्ही गणपती मंदिरात गेलो. आज गणपती मंदिरात एवढी गर्दी नव्हती, पण गणपती मंदिरामध्ये ना खाली सुद्धा विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या ठेवलेल्या, तर तिथेही आम्ही पाया पडलो. आणि मग दुसऱ्या एका मंदिरात गेलो जे स्टेशनच्या जवळ आहे, पण तिथे आतमध्ये आम्हाला जाताना आलं नाही कारण खूप मोठी लाईन होती. अगदी रस्त्यापर्यंत खूप पुढपर्यंत लाईन होती, म्हणून तिकडे पण नाही गेलो आम्ही, फक्त बाहेरून पाया पडलो. आणि इथे मी नेरूळमध्ये एक युनिक गोष्ट बघितली, म्हणजे जी मी माझ्या इथे नव्हती बघितली असं कधी. खूप ठिकाणी विठ्ठल रखुमाई असे म्हणजे मंडप बांधल्यात, मूर्त्या ठेवल्यात, जसं गणपतीला करतात आणि त्यांची पूजा करतायत आणि खूप ठिकाणी तुळससुद्धा वाटतायत. सो दॅट इज डिफरंट. मी ते बघितलं. आमच्या इथे चेंबूरमध्ये मी एवढं कधी बघितलं नव्हतं, म्हणजे करतात पण एवढं नाही, पण इथे खूप विठ्ठल रखुमाईचं करतात हे तर नोटीस केलं आहे मी. पण खूप चांगलं वाटलं, खूप छान वाटलं. खूप टाईमनंतर मंदिरात गेली. एवढं युजली वेळ नाही भेटत, कधीतरी असं बाहेरून पाया पडतो वगैरे आपण, पण जाऊन दर्शन घेतलं, खूप मस्त वाटलं. आणि त्याच निमित्ताने साडीसुद्धा घालायला मिळाली. सो या, आय होप तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आहे आणि तुम्हाला आवडला आहे. जर आवडला असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून की कसा वाटला. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, बाय.